करा। गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात प्रेक्षको, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूयात महत्त्वपूर्ण घडामोडी। पहिली शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झालाय। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी आकस्मिक निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। त्यामुळे 28 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यानंतर शिल्लक उरलेल्या सुमारे 2.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मार्ग मोकळा झाला। आणि आता मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा देणारी बातमी आहे। म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। म्हाडा अधिनियमातील सुधारणांनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरू झाले नसलेले प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकल्पाकरता आरंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत भाडेकरू वा रहिवाशी यांचे पुनर्रचित गाळे पूर्ण करून देणे म्हाडास बंधनकारक राहणार आहे। या निर्णयामुळे सुमारे 14,500 उपकर प्राप्त इमारतीतील रहिवाशांना फायदा होणार आहे। पुढची बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये भात पिकावर मोठं संकट कोसळलं आहे। जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भात पिकांवर खोडकिडी या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय। तर डहाणू तालुक्यातील काही भागांमध्ये भात पिकांवर करपा रोग आल्याने तेथील भात पिकंही संकटाच्या छायेत आहेत। उभी असलेली भात पिके धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आणि आता पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। पुणेकरांचा कोकण प्रवास विना अडथळा होणार आहे। गणेश उत्सवासाठी 12 ऑगस्ट नंतर कोकणात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं असलं तरी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वेगळी भूमिका घेतली आहे। पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक नसल्याचं राव यांनी म्हटलंय। यामुळे पुणेकरांना जरी दिलासा मिळाला असला तरी मुंबई ठाण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे। त्यामुळे आता ही चाचणी बंधनकारक कशी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। परभणी जिल्ह्यातील श्री साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पाथरी येथील श्री साई मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो, पण यावर्षी शासनाने कोरोनाच्या महामारीमुळे सर्व मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे शासनाच्या नियमानुसार श्री साईबाबांच्या मंदिरामध्ये साध्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला। विशेष म्हणजे यावर्षी कोरोना निवारणार्थ संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री नाके कुलकर्णी यांनी सपत्नीक बाबाला अभिषेक करून कोरोना विषाणूचा संसर्ग लवकरात लवकर टाळावा यासाठी प्रार्थना करण्यात आली। दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं, रेकॉर्डेड कीर्तन काल्याचं झालं, काला झाला आणि ठीक 12 वाजता बाबाची माध्यान्ह आरती होऊन कार्यक्रम समाप्त। ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मनपूर्वक स्वागत। वळूयात पुढच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। सध्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची हाक दिली। लॉकडाऊनचा कालावधी वेळोवेळी वाढवला देखील गेला, मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्यापही यश येत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ गंगापूर येथे बस स्थानकावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफडी बजाव आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। तर यावेळी विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन देखील एसटी महामंडळाचे गंगापूर येथील आगार व्यवस्थापक मनीष जवळेकर यांना देण्यात आला। आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय। न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCom, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 0241 232 40 24 आणि 232 47 15 वर किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर।
उपवासाची कारणे अनेक, साबुदाणा मात्र एक. कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक, अर्धा आणि पाव किलोच्या पॅकमध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. आणि हो, कॅमल इन्स्टंट साबुदाणा 1 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध. उपवासासाठी फक्त कॅमल साबुदाण्याचीच मागणी करा. परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये श्री खंडोबा मंदिर परिसरामध्ये जवळपास 100 झाडे लावून ती पूर्ण झाडे वाचवण्याचा श्री खंडोबा मंदिर मित्रमंडळाच्या सदस्यांनी संकल्प केलाय. तर महामंडलेश्वर 1008 मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व रोपांना सुरक्षा जाळी लावण्यात आली असून रोपांना वाचवण्यासाठी पाईपलाईननं पाणी दिलं जाणार आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला ठाकरे सरकारने राज्यातील एसटी महामंडळाची सेवा आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा त्वरित सुरू करण्याची अनुमती द्यावी या मुख्य मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर तहसील कार्यालयासमोर डफडी बचाव आंदोलन करण्यात आलं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढपळीवाद आंदोलन करून महाराष्ट्राला जागृत करण्याकरता महाराष्ट्र परिवहन महासेवा सुरू करा, की ज्यापासून हा इथला कामगार वर्ग एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ शकेल, त्यांच्या हाताशी रोजीरोटी मिळू शकेल. याकरता डफळी आंदोलन वंचित बहुजन आघाडीकडून उल्हासनगर शहरात तहसीलदारकडे निवेदन देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात मुसळधार पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठं नुकसान झालंय. परिणामी शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय. उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय ते RKT महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी भरलं असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. परवा मध्यरात्रीपासूनच शहरात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने उल्हास नदी आणि वालधुणी नदीला पूर आल्याने नदीकाठी वास्तव करणाऱ्या नागरिकांना महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे अँटीजन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जाते. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने आता खळबळ उडाली आहे. आणि आता बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबाद वाळुंज परिसरात रांजणगाव शेणपुंजी येथे डॉक्टरांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय. कोरोनाबाधित भावंडांच्या वृद्ध वडिलांवर नातेवाईकांच्या मदतीने डॉक्टरांनी स्वतः अंत्यसंस्कार करीत जगात माणुसकी शिल्लक असल्याचं दाखवून दिलंय. तर डॉक्टर संतोष कुलकर्णी असं या डॉक्टरांचं नाव आहे. या दुःखद घटनेच्या वेळी डॉक्टर कुलकर्णी यांनी दोन्ही कोरोनाबाधित भावंडांना व्हिडिओ कॉल करून वडिलांचं अंतिम दर्शन दिलं. त्यामुळे डॉक्टरांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आणि आता पुन्हा एक बातमी. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज औद्योगिक वसाहतीत बजाज नगरातील मोहटादेवी चौक परिसरात चोरट्यांनी 2 दुकानांची शटर उचकटून जवळपास 31,000 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. या चोरीची माहिती मिळताच MIDC वाळुंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पुढील तपासास सुरुवात केली आहे. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा News 24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन.